बुलढाणा अर्बन बँक बंद होणार अशी अफवा पसरताच बुलढाणा अर्बन बँकेतील खातेदार आणि ठेवीदारांनी एकच गर्दी केलेली आहे। आपण पाहतोय की बीड जिल्ह्यात सुरुवातीला ही अफवा उडवली होती आणि त्यानंतर ठेवीदारांनी गोंधळ केलेला आहे। आपण बदनापूर शहरातल्या सध्या बुलढाणा अर्बन बँकेच्या शाखेमध्ये सध्या आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर पहाटे 3 वाजेपर्यंत या बँकेने व्यवहार सुरू ठेवला असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। आपण पाहू शकतो की ग्रामीण भागातून कडाक्याच्या थंडीत सकाळपासूनच आणि काल सायंकाळी सुद्धा इतक्याच मोठ्या प्रमाणात बँकेमध्ये ही गर्दी होती आणि आपण आजची जर ही सारी दृश्ये पाहिली तर बँकेत सध्या सुरळीत व्यवहार सुरू आहे, परंतु नागरिक आणि ठेवीदार जे आहेत ते काही ऐकायला तयार नाही। आपापले पैसे आणि जे गहाण ठेवलेलं सोनं आहे ते काढून घेण्यासाठी या ठिकाणी बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या सगळ्या प्रकरणाशी आपण बातचीत करणार आहोत। रिजनल मॅनेजर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडालेला आहे, काय तुमच्याकडनं स्पष्टीकरण देण्यात आलं? की ही सर्वात महत्त्वाची प्रथम सुरुवात बीड जिल्ह्यामधील वडवणी या ठिकाणी झाली आणि वडवणी या ठिकाणी एक समुदायामध्ये एक अफवा पसरवण्यात आली की बुलढाणा अर्बनमधील जे सोनं आहे ते बँक घेऊन पळून जाणार आहे आणि अशा पद्धतीची त्या वडवणी या गावामध्ये एक प्रकारचा त्या गावामध्ये भ्रम निर्माण करून एक वडवणी शाखे या ठिकाणी लोकांनी प्रचंड गर्दी केली आणि त्या गर्दीचाच अशा पद्धतीचा आज तुम्ही व्हिडिओ बनवत आहे, अशाच पद्धतीचा व्हिडिओ बनवून व्हायरल करण्यात आला आणि लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्या दृष्टीने लोकांच्या मनामध्ये किंवा बुलढाणा अर्बन बँक बंद पडणार आहे का या दृष्टीने एक गर्दी शाखेमध्ये आपल्याला आज पाहायला मिळत आहे। परंतु बुलढाणा अर्बनची आर्थिक स्थिती ही भक्कम आहे। बुलढाणा अर्बनकडे जो काही वाटप करण्यात येते हे सर्व सुरक्षित कर्ज वाटप करण्यात येते, जे की सोने तारण आहे। आजही तुम्ही गर्दी बघत असाल तर सोने तारण सोडवण्याची गर्दी ही जास्त आहे आणि ठेवीदार करणाऱ्यांची गर्दी कमी आहे। अशा स्वरूपामधला हा प्रकार आहे, कारण की लोकांमध्ये एक प्रकारचे हा एक अफवा पसरवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांनी केलेला आहे आणि बुलढाणा अर्बन या लोकांना पैसे देऊन त्याचं समाधान व्यक्त करेल, त्यावेळेस लोकांचा विश्वास सुद्धा या संस्थेवर बसेल। बरं, खरं तर ग्रामीण भागातून काल सकाळपासूनच हे लोक लाईन मध्ये लागलेले आहेत। रात्री किती वाजेपर्यंत व्यवहार सुरू होता? रात्री जवळपास 11:30 पर्यंत सुरू होता आणि लोकांनीही आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला। सगळ्या लोकांनी सकाळी येऊन काही लोकांना टोकन इश्यू करण्यात आले आणि त्यांचाही व्यवहार आज सुरळीत सुरू आहे। बरं, तुमचं नाव काय सर? मी सहव्यवस्थापक बुलढाणा अर्बन बुलढाणा। तर नक्कीच आपण पाहतोय की काही वर्षापूर्वी ज्ञानराधा बँकेच्या घटनेची जी पुनरावृत्ती होऊ नये हीच धास्ती आता या ठेवीदार आणि ग्राहकांना या ठिकाणी मनात भरलेली आहे। त्यामुळं ज्ञानराधा बँकेची पुनरावृत्ती होते की काय असा प्रश्न जो आहे तो बुलढाणा अर्बनच्या सर्व खातेदार आणि ठेवीदारांना त्यांच्या मनात उपस्थित झालेला आहे। आपण पाहू शकतो की या बाजूला सुद्धा कॅबिन मध्ये मोठ्या प्रमाणात ठेवीदार आणि ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपले जे पैसे ठेवले होते किंवा सोनं गहाण ठेवलेलं होतं ते सोडण्यासाठी बुलढाणा अर्बनच्या काही शाखांमध्ये नागरिक आणि ठेवीदार जे आहेत ते आता मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळत आहे। रामनाथ डाकणे, TV9 मराठी, बदनापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।